काय तुमच्या आयुष्यात अशी काही संकटं आहेत ज्यातून मार्ग निघत नाहीये? मन अशांत आहे आणि कशातच लक्ष लागत नाहीये? मग थोडा वेळ थांबा, कारण स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा एका उपायाचे वर्णन केले आहे जो अशक्य गोष्टींनाही शक्य करण्याची ताकद ठेवतो. तो उपाय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण. हे पारायण नक्की कसं करायचं आणि त्याचे काय अनुभव येतात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार. शब्दांच्या आणि संस्कारांच्या या सुंदर प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची सोबती आणि तुम्ही पाहत आहात लिटल स्टोरी बुक. येथे आम्ही घेऊन येतो अशा कथा आणि माहिती जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. आजचा हा विषय प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पारायण का करावे? भक्तांनो, पारायण म्हणजे केवळ शब्दांचे वाचन नाही, तर ती स्वामींशी जोडली जाणारी एक मनाची नाळ आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी, नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी, मुलांच्या शिक्षणात प्रगती व्हावी आणि मनातील भीती कायमची निघून जावी, यासाठी हे पारायण रामबाण मानले जाते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती आपल्याला पारायणातूनच येते. पारायणासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे गुरुवार, पण तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनी, गुरुपौर्णिमेला किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर याची सुरुवात करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान उरकून देवघरासमोर एक पवित्र आसन मांडावे. समोर स्वामींचा फोटो ठेवून त्यांना चंदनाचा टिळा लावावा, हार अर्पण करावा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. सोबतच एक पाण्याचा कलश जवळ ठेवावा. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे पारायण 3 पद्धतीने करू शकता. 1 दिवसीय पारायण, एकाच बैठकीत पूर्ण 21 अध्याय वाचणे. त्रिदिवसीय पारायण, दररोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात त्याची सांगता करणे. सप्तदिवसीय पारायण, दररोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात त्याची सांगता करणे. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान 1 माळ जप नक्की करावा. पारायण करताना काही साधे पण महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. या काळात तुमचा आहार पूर्णपणे सात्विक असावा, मांसाहार पूर्णपणे टाळावा. महत्त्वाचे म्हणजे हे वाचन करत असताना पूर्ण श्रद्धा, संयम आणि एकाग्रता असू द्या. वाचन करताना मध्येच कोणाशी बोलू नये किंवा उठू नये. पारायण पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे आरती करावी. असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने हे सारामृत वाचतो, स्वामी स्वतः त्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. तुम्हाला सुद्धा स्वामींचा असाच काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर आपल्या लिटल स्टोरी बुकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ गरजू स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अनमोल गोष्टीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.